रेशन दुकानावरील धान्य वितरित करण्यासाठी वापरण्यात येणारी पॉश प्रणाली या ठिकाणी या प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे धान्य वितरित करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या अडचणी येत होत्या। ही बातमी TV9 काल दाखवलेली होती। राज्यभरामधल्या अशाच रेशन दुकानावरचा आढावा TV9 घेतलेला होता। मात्र आता या रेशन दुकानावरती ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरण प्रणाली सुरू झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा विभागाला या ठिकाणी या बातमीनंतर जाग आलेली पाहायला मिळते, कारण जुलै महिन्यातलं जवळपास 80 ते 90% धान्य हे या पॉश प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं नव्हतं। मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी धान्य वितरणाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की जुलै महिन्यातलं हे धान्य जे आहे ते ऑफलाईन पद्धतीनं या ठिकाणी देण्याच्या सूचना रेशन दुकानदारांना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं जे रेशन दुकान धारक आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी रेशन दुकानावरती येणाऱ्या ग्राहकांची सही घेऊन त्यांचा रेशनचा नंबर या ठिकाणी नोट डाऊन करून धान्य वितरित करण्याची प्रणाली या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की गहू आणि तांदूळाचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळतंय। ऑफलाईन पद्धतीनं हे धान्य वितरण सध्या सुरू झालेलं पाहायला मिळतंय। काल TV9 पॉश मशीनमधील बिघाडामुळे राज्यामध्ये येत असलेल्या रेशन दुकानावरच्या अडचणींचा पाढा या ठिकाणी वाचलेला होता। त्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरवठा विभागानं या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं हे धान्य वितरण करण्याच्या सूचना संबंधित रेशन दुकानदारांना दिलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।